क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी. विविध झाक्यांसह निघाली शहरात भव्य मिरवणूक. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षीही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक महोत्सव समितीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक सिटी कोतवाली चौक समोरील महाराणा प्रताप बाग समोर माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांच्या हस्ते सर्वप्रथम महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच यावेळी डॉक्टर अभय पाटील सह सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांतर्फे ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. येथून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेला यावेळी मान्यवरांनी हिरवी झेंडी दिली. शोभायात्रेत लिझिम पथक सहभागी झाले होते. जय ज्योती जय क्रांतीचा निनाद महात्मा फुले व सावित्रीबाई यांच्या विचारांचे फलक हाती घेत समाज बांधव सहभागी झाले होते. तर मनीष शिवराळे यांनी महात्मा फुलेंच्या वेशभूषेतील सजीव देखाव्याने शोभायात्रेत लक्ष वेधले. आखाडे व ढोल ताशाच्या गजरात ही शोभायात्रा गांधी रोड मार्गे धिंगरा चौक बस स्थानक मार्गे अशोक वाटिका येथे महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु शिष्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने व अकोला जिल्हा माळी समाजातील बांधव मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. तर ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून अत्यंत शांततेच्या मार्गाने नाचत वाजत गाजत शिस्तप्रिय महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी ही रॅली मोठ्या प्रमाणात निघाली होती. हजारोच्या संख्येने यामध्ये पुरुष उपस्थित होते, पण त्याहीपेक्षा कौतुकाचा विषय तेवढ्याच प्रमाणात आमच्या महिला भगिनी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या महामानवास अभिवादन करण्यासाठी समस्त शहरातील, जिल्ह्यातील, ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात जनता उपस्थित होती. त्या सर्वांचे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. आणि ज्या महात्म्यांनी आम्हाला मानवाधिकार शिकवला, शिक्षणाचा आम्हाला मंत्र दिला, त्या मानवाधिकाराला, त्या महामानवाला पुन्हा अभिवादन करत पुढच्याही वर्षी यापेक्षा मोठ्या संख्येने याच 11 एप्रिलला याच ठिकाणी आपण उपस्थित राहावं याकरिता विनंती करतो.